निकृष्ट दर्जाच्या जेवणावर आदिवासी उपायुक्तांची प्रतिक्रिया काय, पहा सविस्तर वृत्त। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर यांनी गुरुवारी तालुक्यातील मुंडेगाव येथील आश्रमशाळेला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी शाळेतील स्वयंपाकगृहात जाऊन पाहणी केली। या दरम्यान स्वयंपाकगृहातील भाजीपाला तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण यावरून आमदार खोसकर हे चांगलेच आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळालं। याबाबत त्यांनी थेट आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांना फोनवरून याबाबत जाब विचारला। यावेळी सोमवारी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील याबाबत तक्रार मांडणार असल्याचं सांगितलं। तर आमदारांनी व्हिजिट केलेली आहे सेंट्रल किचनला। अनेक निकृष्ट अन्न आणि शिजवलेलं अन्न दोन्ही सापडले। आपल्याकडनं काय आता कारवाई केली? आम्ही फूड अँड सॅम्पल दिले ते तपासायला आणि रिपोर्ट आल्यानंतर मग ऍक्शन घेऊ काय असेल ते। पण मग हे असं होतं का बरं? आम्ही त्यांना सर्वांना नोटीस पण दिल्यात, म्हणजे सप्लायर्स आहेत त्यांना नोटीस वगैरे द्यायचं सर्वांना। आणि तिथं मेन वाद मॅन पॉवरचा चालू आहे, त्यांचं ते संप चालू आहे, म्हणजे वेंडर्स आणि त्यांच्यामध्ये त्यांची आम्ही बैठक पण घेतली, तिथं सबमिट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा वाद मिटला नाही। तर तीच चालू आहे आमचं, तेव्हा आम्ही त्या एजन्सी पण ब्लॅकलिस्ट करणार आहेत। आज ब्लॅकलिस्ट करून मग दुसऱ्या एजन्सी शोधू आम्ही। सर, एकूण किती कॉन्ट्रॅक्टर आहेत, किती लोकांच्या माध्यमातून हे काम केलं जातं आणि किती कॉन्ट्रॅक्टरांना आपण नोटीस दिल्या? काहीतरी 18 लोक आहेत, 28 लोक आहेत एकूण। 28 लोकांपैकी आम्ही 2 लोकांना तो तुर्तास नोटीस दिल्यात काल। ज्यांच्यामुळे काम बंद झालं होतं, म्हणजे आमचं जेवण वेळेवरती सप्लाय झालं नाही शाळेवरती, आणि त्याच्यानं नोटीस दिल्या। ते तर ठीक होतं, मला पण दाढी पण त्यांना चेंज करायला सांगितलं आम्ही। म्हणजे याचा अर्थ खरं होतं, खराब होतं नाही, टमाटे वगैरे होते, म्हणजे टमाटे जवळपास 2 जास्त होते, खूप जास्त पण होतात। मग 2-4 काही निघाले असतील घरात, पण ते पॅकचे पॅक बघितले आम्ही, तर ते चांगले वाढले मला टमाटे पत्ता भाजीपाल्यामध्ये। यावर आता आदिवासी विकास भवन विभागाचे उपायुक्त सुदर्शन नगरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ज्यांच्यामुळे काम बंद झालं होतं अशा 28 जणांपैकी 2 आम्ही नोटीस दिल्या असल्याचं सांगितलंय। पुढे मांडणार आहे मी सगळं। या सोमवारी मी पहिला हा विषय राहणार आहे, त्यांना सांगणार आहे। नाही तर मग काय, आपण सगळे राजीनामे द्या। जर आपल्या पोराला जर असं सोयीचं खायला मिळत नसेल, कोट्यावधी राज्याच्या बजेटचे 9% बजेट बाजूला निघतो, पूर्ण राज्याचा बजेट सगळं जनरल बजेटचे 9% बाजूला निघून त्याच्यात सगळं या मुलांवर आमचे खर्च, काही शाळेवर खर्च, काही याच्यावर खर्च, त्याच्यात परिस्थिती अशी आदिवासीची मुलं आणि काय सुधारतील आणि काय कुपोषितच राहणार आहे ना। आपण आमरण उपोषणाचा पण इशारा दिलाय, करणार मी आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होईपर्यंत। ते आता मी बघतो सोमवारी काय याला काय यांच्यावर काय कोणावर कारवाई होती, जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे त्यांच्यावर काय कर, दंड लावून। आता मॅडम काय म्हणल्या, दंड लावू, ऐक गोले साहेब होतं, दंड लावून आमच्या पोरांनी नुकसान झाली। ती आमच्या पोरांनी आतापर्यंत सडेलं अन्न खाल्लं, बुरी लागलेलं अन्न खाल्लं, याचे थर्ड क्वालिटीचे जर अन्न खाल्लं, आमच्या पोरांची प्रगती सुधारणार आहे त्याच्यामध्ये। तसेच या सर्व प्रकारची चौकशी देखील लवकरच करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव खुगे, नाशिक।